हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। या पावसामुळे शेतातील पिकं जमीनदोस्त झाले। वसमत तालुक्यात सर्वाधिक पिकांचं नुकसान झालंय। हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। सोयाबीन पिकं या ठिकाणी अक्षरशः जमीनदोस्त झाले आहेत। सोयाबीनसह कापूस, हळद या पिकांना पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। याचा आढावा घेतला आहे आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये कालपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। सर्वाधिक नुकसान आपण पाहताय की वसमत तालुक्यामध्ये झालेलं आहे। संपूर्ण वसमत परिसरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे, ढग सदृश्य पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। वसमत तालुक्यातील गुंडा परिसरामध्ये मी आहे आणि या शेतकऱ्यांच्या पिकांचं संपूर्ण जे आहे ते नुकसान झालेलं आहे। संपूर्ण पिके पाण्याखाली गेलेली आहेत। पाहताय तुम्ही की हे संपूर्ण या ठिकाणी कापसाचं पीक आहे आणि संपूर्ण कापसाचं पीक या ओढ्याकाठचं हे पीक आहे आणि संपूर्ण ओढ्याला पूर आल्यामुळे या पिकामध्ये सध्या पाणीच पाणी पाहायला मिळतंय। पिके आडवी झालेली तर त्याचबरोबर आंतरपीक म्हणून शेतकऱ्यांनी या ठिकाणी तुरीची लागवड केलेली आहे। तूर देखील या ठिकाणी आपल्याला अशी आडवी झाल्याचं पाहायला मिळतंय। तूर असो, हळद असो, या ठिकाणी सोयाबीन असो, संपूर्ण जे आहे ते पिके आडवी झालेली आहेत आणि शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। पाहताय की कशा प्रकारे या ठिकाणी शेतामध्ये पाणीच पाणी पाहायला मिळतंय। अगोदर देखील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं, मात्र काल जे आहे ते ढग सदृश्य पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांची पिके आडवी झालेली आहेत। यामध्ये सर्वाधिक नुकसान आता वसमत तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि याच गुंडा परिसरामध्ये काल पुराच्या पाण्यामध्ये ओढ्याला पूर आला होता आणि या ओढ्याच्या पुरामध्ये 2 महिला देखील वाहून गेलेल्या आहेत आणि त्यांचे मृतदेह आज सकाळी सापडलेले आहेत आणि या परिसरामध्ये शेतकऱ्यांचं पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहावं आणि शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यातून केली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।